सेकंड प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करतोय. आता हा जो सेकंड प्रॉब्लेम आहे ना, हा सॉल्व्ह करण्याच्या आधी तुम्हाला काही महत्वाचा कन्सेप्ट मी क्लिअर करून देतो. बघा याच्यामध्ये काय आहे की ऍडजस्टमेंट मध्ये दिलंय तुम्हाला रिकरिंग एक्सपेन्स आणि नॉन रिकरिंग एक्सपेन्स. रिकरिंग एक्सपेन्स म्हणजे काय की जो एक्सपेन्सेस आपण रेग्युलरली प्रत्येक महिन्याला पेड करतो किंवा रेग्युलरली पेड करतो त्याला म्हणतात रिकरिंग एक्सपेन्स. जसं लाईट बिल, टेलिफोन बिल, रिपेअर्स अँड मेंटेनन्स, इलेक्ट्रिसिटी एक्सपेन्स असेल किंवा शॉप रेंट असेल, सॅलरी असेल, तर हे जे एक्सपेन्सेस आहे हे बिझनेस ऑपरेटिंग एक्सपेन्स आहे. म्हणजे व्यवसाय करण्यासाठी आपण अशा प्रकारचे खर्च करत असतो आणि हे दर महिन्याला आपल्याला रेग्युलर द्यावे लागतात, म्हणून याला रिकरिंग एक्सपेन्स म्हणतात. तर रिकरिंग एक्सपेन्सेस हे अलाउएबल एक्सपेन्स आहे, म्हणजे हे एक्सपेन्सेस तुम्हाला अलाउड आहे. गुडविल कॅल्क्युलेशन करताना रिकरिंग एक्सपेन्सेस अलाउड आहेत. म्हणजे याचा अर्थ काय की प्रॉफिट कॅल्क्युलेशन करताना रिकरिंग एक्सपेन्स आपल्याला घेता येतात. बट नॉन रिकरिंग एक्सपेन्स म्हणजे काय, जसं लॉस बाय फायर. आता लॉस बाय फायर म्हणजे शॉपला आग लागली असेल आणि त्याच्यामुळे काही मालाचं नुकसान झालं असेल, ते रेग्युलर होणारा खर्च आहे का, नाही. अशा प्रकारचा खर्च किंवा अशा प्रकारचा लॉस रेग्युलरली होत नसतो. बाय चान्स एखाद वेळेस अशा प्रकारची घटना घडते म्हणून तो लॉस झालेला आहे, तर याला म्हणतात नॉन रिकरिंग एक्सपेन्स. मग हा जो नॉन रिकरिंग एक्सपेन्स आहे, जो खर्च रेग्युलरली होत नाही, अनएक्सपेक्टेड एखाद वेळेस तो खर्च होतो किंवा लॉस होतो, ज्याला आपण ऍबनॉर्मल लॉस म्हटलं तरी चालेल. तर अशा प्रकारचा जर लॉस असेल तर त्याच्यावर गुडविलवरती काही एवढा इफेक्ट होत नाही. म्हणून नॉन रिकरिंग एक्सपेन्स जर असेल तर नॉन रिकरिंग एक्सपेन्स प्रॉफिट कॅल्क्युलेशन करताना तो मायनस केलेला असतो. तर हा नॉन रिकरिंग एक्सपेन्स काय करायचा आहे, पुन्हा प्लस करायचा आहे. नॉन रिकरिंग एक्सपेन्सेस प्रॉफिट कॅल्क्युलेशन करताना ऑलरेडी तो मायनस केलेला असतो, तर तो एक्सपेन्सेस आपण काय करायचंय, गुडविल कॅल्क्युलेशन करताना ऍड करून घ्यायचा आहे. समजलं? तर एवढंच लक्षात ठेवा, नॉन रिकरिंग एक्सपेन्सेस प्रॉफिट मध्ये पुन्हा ऍड करतात. काय ऍड करतात, कारण की तो नॉन रिकरिंग आहे, तो रेग्युलर होणारा खर्च नाहीये. तर अशा प्रकारचा जर नॉन रिकरिंग एक्सपेन्स असेल तर त्याला गुडविल मध्ये कन्सिडर केलं जात नाही किंवा गुडविल कॅल्क्युलेशनवर त्याचा फारसा इफेक्ट होत नाही, व्हॅल्युएशनवर इफेक्ट होत नाही. म्हणून नॉन रिकरिंग एक्सपेन्सेस पुन्हा प्रॉफिट मध्ये काय करतात, ऍड करून घेतात. तर हे पहिला मुद्दा लक्षात ठेवा. त्याचप्रमाणे जर नॉन रिकरिंग इन्कम असेल, नॉन रिकरिंग इन्कम म्हणजे जे इन्कम रेग्युलरली मिळत नाही, जे इन्कम रेग्युलर मिळत नाही त्याला आपण काय म्हणतो, नॉन रिकरिंग इन्कम म्हणतो. मग नॉन रिकरिंग इन्कम जर प्रॉफिट मध्ये इन्क्लूड असेल तर ते इन्कम काय करायचंय, मायनस करून घ्यायचंय. कारण की नॉन रिकरिंग इन्कम हे एखाद वेळेस अनएक्सपेक्टेड मिळालेलं इन्कम आहे, ते रेग्युलरली बिझनेस इन्कम नाहीये. म्हणून बिझनेसची गुडविल कॅल्क्युलेशन करताना नॉन रिकरिंग इन्कम असेल तर ते कन्सिडर करायचं नाही, पण प्रॉफिट मध्ये जर इन्क्लूड असेल तर नॉन रिकरिंग इन्कम काय करणार, लेस करणार. ओके, तर या दोन गोष्टी लक्षात ठेवायचं आहे. अजून एक महत्वाचा मुद्दा, जर ऍडजस्टमेंट पर्टिक्युलर एखाद्या प्रॉफिट रिलेटेड दिलं असेल, म्हणजे एखाद्या वर्षाचा प्रॉफिट रिलेटेड दिलं असेल, तर ती ऍडजस्टमेंट त्या इयरचं जे प्रॉफिट आहे त्याच्यामध्ये प्लस मायनस करून घ्यायची. म्हणजे तुम्हाला दिलंय, समजा इथे दिलंय प्रॉफिट फॉर 2015 इन्क्लूड इन्कम फ्रॉम स्पेक्युलेशन ₹3000. म्हणजे याचा अर्थ काय की वर्ष 2015चं जेव्हा प्रॉफिट कॅल्क्युलेट केलं त्यावेळेस ₹3000 जे स्पेक्युलेशन इन्कम होतं ते याच्यामध्ये इन्क्लूड होतं. मग आता ही ऍडजस्टमेंट जी दिली ती 2015चा प्रॉफिट रिलेटेड दिली आहे, तर 2015चा प्रॉफिट मध्ये ते ₹3000 ऍडजस्ट करून घ्यायचे. ठीक आहे, म्हणजे इयर दिला असेल तर त्या पर्टिक्युलर इयरचा प्रॉफिट मध्ये ऍडजस्ट करा, आणि जर इयर मेन्शन केलेला नसेल तर मग ऍव्हरेज प्रॉफिट मध्ये ती ऍडजस्टमेंट काय करायची, प्लस मायनस करायची, म्हणजे ती ऍडजस्ट करायची आपल्याला. ठीक आहे, तर नोट डाऊन करून घ्या. काय, नॉन रिकरिंग एक्सपेन्स असेल तर प्रॉफिट मध्ये ऍड करायचंय, नॉन रिकरिंग इन्कम असेल तर प्रॉफिट मधून मायनस करायचंय. पर्टिक्युलर इयर रिलेटेड ऍडजस्टमेंट असेल तर त्या इयरचा प्रॉफिट मधूनच प्लस मायनस करायचं, आणि इयर मेन्शन केलेलं नसेल तर ऍव्हरेज प्रॉफिट मध्ये प्लस मायनस करायचं. ठीक आहे, चला हा प्रॉब्लेम आपण समजून घेऊ. परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचा प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम नंबर 2 हा एक्झामच्या दृष्टीने महत्वाचा प्रॉब्लेम आहे, म्हणून सर्वांनी व्यवस्थित लक्ष द्यायचं आणि समजून घ्यायचं. ठीक आहे, बघा प्रॉब्लेम नंबर 2. Mr. Active decided to purchase the business of Mr. Dull
on 31st December 2018. Mr. Active decided to purchase the business of Mr. Dull. म्हणजे मिस्टर ऍक्टिव्ह या व्यक्तीने मिस्टर डल या व्यक्तीचा बिझनेस परचेस केलेला आहे. म्हणजे मिस्टर ऍक्टिव्ह हा बायर आहे, याने बिझनेस परचेस केलाय. कोणाचा? मिस्टर डलचा. 31 डिसेंबर 2018 ला. प्रॉफिट फॉर लास्ट 4 इयर वेअर 2015 रुपीज 12,000, 2016 रुपीज 16,000, 2017 रुपीज 25,000, 2018 रुपीज 35,000. तर या पद्धतीने मागच्या 4 वर्षांचं प्रॉफिट दिलेलं आहे. या पद्धतीने मागच्या 4 वर्षांचं प्रॉफिट दिलेलं आहे. ठीक आहे. काय लक्षात ठेवणार? मिस्टर ऍक्टिव्हने बिझनेस परचेस केलाय. कोणाचा? मिस्टर डलचा. आणि मागच्या 4 वर्षांचं प्रॉफिट दिलंय. 2015, 16, 17 आणि 18 4 वर्षांचं प्रॉफिट आहे. याच्यात काही ऍडजस्टमेंट दिल्या, त्या ऍडजस्टमेंट समजून घ्या. on security of accounts, on scrutiny of accounts, the following matters are revealed. म्हणजे ज्यावेळेस आपण अकाउंट्स पुन्हा चेक केलं त्यावेळेस काही गोष्टी त्या अकाउंट्स मध्ये आपल्याला आढळून आल्या किंवा काही ऍडजस्टमेंट त्या ठिकाणी आपल्याला दिसल्या, त्या आपल्याला आता सॉल्व्ह करायचं आहे. ठीक आहे. म्हणजे अनरेकॉर्डेड इन्फॉर्मेशन असेल किंवा नॉन रिकरिंग इन्कम एक्सपेन्स असेल, तर असे काही मॅटर्स आपल्याला त्या अकाउंटिंग मध्ये दिसलेत, तर त्याला आपल्याला काय करायचं? आता ऍडजस्ट करायचं. पहिली ऍडजस्टमेंट काय दिली? प्रॉफिट फॉर 2015 इन्क्लूड इन्कम फ्रॉम स्पेक्युलेशन ₹3,000. प्रॉफिट फॉर 2015 इन्क्लूड इन्कम फ्रॉम स्पेक्युलेशन ₹3,000. म्हणजे 2000चा प्रॉफिट मध्ये, इयर 2000चा प्रॉफिट मध्ये, इयर 2000चा जो प्रॉफिट आहे किती रुपये? 12,000. तर इयर 2000चा प्रॉफिट मध्ये 12,000 मध्ये 3,000 रुपये इन्कम इन्क्लूड आहे. तो इन्कम कशापासून मिळालाय? फ्रॉम स्पेक्युलेशन. स्पेक्युलेशन म्हणजे अनएक्सपेक्टेड इन्कम, सट्ट्यापासून मिळालेलं इन्कम. बरोबर? काहीतरी सट्टा लागला असेल किंवा अनएक्सपेक्टेड पैसा मिळाला असेल, काही पैंच वगैरे आपण जिंकलेलो असेल, तर या पद्धतीने हा 3,000 रुपये याच्यामध्ये इन्क्लूड आहे. तर हे जे इन्कम आहे हे इन्कम नॉन रिकरिंग इन्कम आहे आणि गुडविल कॅल्क्युलेशन करताना नॉन रिकरिंग इन्कम कन्सिडर केलं जात नाही. म्हणून हे 3,000 रुपये इन्कम 2015चा प्रॉफिट मध्ये जे इन्क्लूड आहे ते गुडविल कॅल्क्युलेशन करण्यासाठी काय करायचंय? मायनस करून घ्यायचंय. म्हणजे 3,000 रुपये इन्कम नॉन रिकरिंग इन्कम हे 2015चा प्रॉफिट मध्ये इन्क्लूड आहे, ते मायनस करून घ्या. ठीक आहे. लक्षात ठेवायचं. ऍडजस्टमेंट नंबर 2, प्रॉफिट ऑफ 2016, प्रॉफिट फॉर 2016 were reduced by ₹1,000 due to stock destroyed by fire. Profit for 2016 was reduced by ₹1,000 due to stock destroyed by fire. म्हणजे 2016चा जो प्रॉफिट आहे 2016 चा प्रॉफिट किती आहे? 16,000 रुपये, 16,000. तर या 16,000 प्रॉफिट जेव्हा आपण कॅल्क्युलेट केलंय तेव्हा 1,000 रुपये रिड्यूस केलेत, 1,000 रुपीज रिड्यूस केले. कशाचे? स्टॉक डिस्ट्रॉइड बाय फायर. म्हणजे दुकानाला काही आग वगैरे लागली असेल त्याच्यामुळे मालाचं नुकसान झालंय आणि 1,000 रुपये त्याचे मायनस केले. आता डिस्ट्रॉइड बाय फायर, लॉस बाय फायर हे काय? नॉन रिकरिंग एक्सपेन्स आहे आणि नॉन रिकरिंग एक्सपेन्स हे गुडविल कॅल्क्युलेशन करताना कन्सिडर होणार नाही. म्हणून जो नॉन रिकरिंग एक्सपेन्स प्रॉफिट कॅल्क्युलेशन करताना मायनस केला होता तो पुन्हा काय होऊन जाईल? प्लस होऊन जाईल. म्हणजे 1,000 रुपये आपल्याला 2016चा प्रॉफिट मध्ये काय करायचे? प्लस करायचे. 3,000 2015 मधून वजा करायचे. तर या पद्धतीने थोडं लिहून घ्यायचं बाजूला पेन्सिलीने. नंतर प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना मग एवढं वाचायची गरज नाही, तर लगेच समजून जातं. ऍडजस्टमेंट नंबर 3, प्रॉफिट फॉर 2016 इन्क्लूड ₹2,000 इन्कम ऑन इन्व्हेस्टमेंट नॉन ट्रेडिंग. 2016चा जो प्रॉफिट आहे म्हणजे 2016 इयरचा जो प्रॉफिट आहे त्याच्याशी रिलेटेड 2 ऍडजस्टमेंट आहे. पहिली ऍडजस्टमेंट तर लॉस बाय फायर होतं 1,000, हा नॉन रिकरिंग एक्सपेन्स आहे तो पुन्हा ऍड होऊन जाईल. आणि आणखी एक ऍडजस्टमेंट दिली आहे, प्रॉफिट फॉर 2016 इन्क्लूड ₹2,000 इन्कम ऑन इन्व्हेस्टमेंट. इन्कम ऑन इन्व्हेस्टमेंट म्हणजे या 2016चा प्रॉफिट मध्ये 16,000 मध्ये 2,000 रुपये इन्कम इन्क्लूड आहे. ती इन्कम कशापासून मिळाली आहे? इन्व्हेस्टमेंट पासून. आणि इन्व्हेस्टमेंट कोणती आहे? नॉन ट्रेडिंग. नॉन ट्रेडिंग म्हणजे ती बिझनेस रिलेटेड इन्कम नाही, ती इन्कम बिझनेस रिलेटेड नाहीये,
ती अदर इन्कम आहे, बिझनेस रिलेटेड इन्कम नाहीये, ती अदर इन्कम आहे, इन्कम फ्रॉम अदर सोर्स आहे. नॉन ट्रेडिंग इन्व्हेस्टमेंट पासून मिळालेलं इन्कम हे बिझनेस इन्कम नसून अदर इन्कम आहे, अदर सोर्स इन्कम आहे. म्हणून ते 2016चा प्रॉफिट मध्ये जर इन्क्लूड असेल तर हे मायनस करावं लागेल. 2016चा प्रॉफिट मधून नॉन ट्रेडिंग इन्व्हेस्टमेंट वरती मिळालेलं इन्कम मायनस करावी लागेल. नंबर 4, स्टॉक वॉज नॉट इन्शुअर्ड बाय मिस्टर डल. मिस्टर डल ज्याचा आधी बिझनेस होता त्याने मिस्टर डलने स्टॉक वॉज नॉट इन्शुअर्ड, त्याने मालाचा विमा काढलेला नव्हता, स्टॉकचा विमा काढलेला नव्हता. मिस्टर ऍक्टिव्ह थॉट इट इज नेसेसरी टू इन्शुअर्ड इन फ्युचर. आणि आता मिस्टर डलचा बिझनेस कोणी टेक ओव्हर केला? मिस्टर ऍक्टिव्हने. आणि मिस्टर ऍक्टिव्हने डिसाइड केलंय काय की आपल्याला त्या मालाचा विमा काढणं गरजेचं आहे, भविष्यात आपल्याला त्याचा इन्शुरन्स काढावा लागेल. अँड एस्टिमेटेड प्रीमियम ₹1000 पर एन्युम, आणि त्याचा विमा हप्ता आपल्याला भरायचा 1000 रुपये. मिस्टर डलने स्टॉकचा इन्शुरन्स घेतलेला नव्हता, पण मिस्टर ऍक्टिव्ह आता विचार करतोय की आपण मिस्टर डलचा बिझनेस घेतल्यानंतर आपल्याला मालाचा विमा काढावा लागेल आणि त्याचे 1000 रुपये प्रीमियम द्यावा लागेल, म्हणजे 1000 रुपये प्रीमियमचा खर्च वाढणार आहे. आणि हा जो खर्च इन्शुरन्सचा हा बिझनेस एक्सपेन्स आहे, हा बिझनेस ऑपरेटिंग एक्सपेन्स आहे. म्हणून तो फ्युचर मध्ये जर एक्सपेन्स वाढणार असेल तर फ्युचर एक्सपेन्सेसचा गुडविल व्हॅल्युएशन वर इफेक्ट होतो. म्हणजे 1000 रुपयाने गुडविल काय होईल? खर्च वाढतोय म्हणजे गुडविल कमी होईल, म्हणजे ऍव्हरेज प्रॉफिट काय करायचं आहे तुम्हाला? कमी करायचं आहे. आता इथे इयर दिलेलं नाहीये, इयर दिलेलं नाही, म्हणजे 1000 रुपये हे कशामधून वजा करणार? ऍव्हरेज प्रॉफिट मधून वजा करणार. ठीक आहे, हा खर्च रिकरिंग एक्सपेन्स आहे, हा बिझनेस रिलेटेड एक्सपेन्स आहे, फ्युचर मध्ये होणारा खर्च आहे, याचा गुडविल वर इफेक्ट होतो, म्हणजे हा खर्चामुळे प्रॉफिट कमी होणार आहे, म्हणून ऍव्हरेज प्रॉफिट मधून 1000 रुपये मायनस होतील. नंबर 5, मिस्टर ऍक्टिव्ह विल रिक्वायर टू पे रेंट ₹500 पर मंथ फॉर प्रिमाइसेस ओन बाय मिस्टर डल वॉज नॉट सोल्ड टू हिम. मिस्टर डलचा बिझनेस ऍक्टिव्हने घेतलाय, पण मिस्टर डलने जी प्रिमाइसेस होती, स्वतःची प्रिमाइसेस होती, मिस्टर डल याने फक्त बिझनेस सेल आउट केलेला आहे, याने प्रिमाइसेस विकलेली नाही. मग आता मिस्टर ऍक्टिव्हने डलचा बिझनेस घेतल्यानंतर, मिस्टर ऍक्टिव्हने डलचा बिझनेस अक्वायर केल्यानंतर मिस्टर डलची जी प्रिमाइसेस आहे त्याचं रेंट त्याला द्यावं लागणार आहे ₹500 पर मंथ. समजतंय? पुन्हा एकदा बघा, मिस्टर ऍक्टिव्हला आता ₹500 पर मंथ, 500 पर मंथ रेंट द्यायचंय. कोणाला? मिस्टर डलला. कारण की मिस्टर डलने फक्त बिझनेस सोल्ड केलेला आहे, प्रिमाइसेस सोल्ड केलेली नाही. तर मिस्टर डलची जी प्रिमाइसेस आहे त्या प्रिमाइसेसचं मिस्टर ऍक्टिव्हला ₹500 रेंट द्यायचंय. मग ₹500 पर मंथ आहे, म्हणजे एका वर्षाचे किती झाले? 6000. ₹500 पर मंथ, 12 महिन्याचे 6000. तर 6000 रुपये खर्च फ्युचर मध्ये वाढणार आहे, म्हणजे ऍव्हरेज प्रॉफिट मधून 6000 वजा होतील. ऍव्हरेज प्रॉफिट मधून का? कारण की ते इयर मेन्शन केलेलं नाहीये. लास्ट ऍडजस्टमेंट, मिस्टर ऍक्टिव्ह एम्प्लॉइड इन अ फर्म ऍट अ मंथली सॅलरी ₹1000. मिस्टर ऍक्टिव्ह हा एका कंपनीमध्ये एम्प्लॉई होता, त्या फर्म मध्ये एम्प्लॉई होता आणि त्याला 1000 रुपये सॅलरी मिळत होती. मिस्टर एम्प्लॉईला 1000 रुपये सॅलरी मिळत होती. द बिझनेस ऑफ मिस्टर डल वॉज मॅनेज बाय अ सॅलरीड मॅनेजर हु पेड ₹400 पर मंथ. मिस्टर ऍक्टिव्ह डिसाइडेड टू मॅनेज द फर्म आफ्टर रिप्लेसिंग द मॅनेजर. म्हणजे काय की मिस्टर ऍक्टिव्हने डलचा बिझनेस परचेस केला, त्याच्या आधी मिस्टर ऍक्टिव्ह हा एम्प्लॉई होता आणि त्याला 1000 रुपये पर मंथ सॅलरी मिळत होती. आता 1000 रुपये पर मंथ प्रमाणे 12000 रुपये सॅलरी मिस्टर ऍक्टिव्हला मिळत होती. आता त्याने डलचा बिझनेस परचेस केला तर त्याला जॉब सोडावा लागेल, म्हणजे त्याचा 1000 रुपये पर मंथ प्रमाणे 12000 रुपये महिना, 12000 रुपये जे वर्षाचे मिळत होते, एका वर्षाचे 12000 रुपये जे मिळत होते आता त्याला मिळणार नाही. तर तो सुद्धा त्याचा एक लॉस आहे, म्हणून ऍव्हरेज प्रॉफिट मधून 12000 रुपये वजा होऊन जाते. ठीक आहे, मिस्टर ऍक्टिव्हला 1000 रुपये पर मंथ प्रमाणे 12 महिन्याचे 12000 रुपये पगार मिळत होता, पण आता तो एम्प्लॉई राहणार नाही, म्हणून त्याचं पगाराचं नुकसान होईल. त्याच्याकडे 12000 रुपये जे येत होते आता त्याला मिळणार नाही, म्हणून ऍव्हरेज प्रॉफिट मधून 12000 रुपये वजा होऊन जातील ऍज अ लॉस. बरोबर? पण मिस्टर डलचा जो बिझनेस आहे तो आधी एक मॅनेजर मॅनेज करत होता, ज्याला 400 रुपये पर मंथ पगार देत होतो. मग मिस्टर ऍक्टिव्हने डिसाइड केलं की आता मॅनेजरची गरज नाही, आता तो बिझनेस मिस्टर ऍक्टिव्ह स्वतः मॅनेज करणार आहे, मग मॅनेजरची गरज नाही.
म्हणजे याचा अर्थ काय की 400 रुपये पर मंथ प्रमाणे 12 महिन्याचे किती झाले 400 पर मंथ इंटू 12 मंथ 4800 4800 रुपये जो पगार दिला जात होता मॅनेजरला आता त्याची गरज नाही कारण की बिझनेस ऍक्टिव्ह स्वतः मिस्टर ऍक्टिव्ह स्वतः मॅनेज करणार आहे म्हणजे 4800 रुपये जो पगारावर खर्च होत होता मॅनेजरचा तो आता होणार नाही म्हणजे सेव्हिंग फ्रॉम एक्सपेन्सेस बचत होऊन जाईल खर्चापासून बचत होऊन जाईल म्हणून हे 400 रुपये काय करायचे पर मंथ प्रमाणे 12 महिन्याच्या 4300 रुपये ऍव्हरेज प्रॉफिट मध्ये ऍड करून घ्यायचे कारण की सेव्हिंग होतोय ना खर्च कमी होतोय म्हणजे प्रॉफिट वाढेल म्हणून ऍव्हरेज प्रॉफिट मध्ये ऍड करून घ्यायचं समजलं सगळ्यात शेवटी दिलंय कॉम्प्युट द गुडविल ऑन द बेसिस ऑफ 3 year परचेस ऑफ ऍव्हरेज प्रॉफिट ऑफ लास्ट 4 year 3 year परचेस ऑफ ऍव्हरेज प्रॉफिट म्हणजे सिंपल ऍव्हरेज प्रॉफिटचा प्रॉब्लेम आहे सिंपल ऍव्हरेज प्रॉफिटचा प्रॉब्लेम आहे ऍव्हरेज प्रॉफिट प्रमाणे आपण गुडविल कशी कॅल्क्युलेट करतो सिंपल फॉर्म्युला आधी ऍव्हरेज प्रॉफिट काढा ऍव्हरेज प्रॉफिट कसं काढणार टोटल प्रॉफिट डिवायडेड बाय नंबर ऑफ इयर गिवन मग आधी टोटल प्रॉफिट काढावं लागेल आणि टोटल प्रॉफिट काढण्यासाठी मागचं 4 वर्षांचं प्रॉफिटची बेरीज करावी लागेल मग याच्यामध्ये सगळे ऍडजस्टमेंट कन्सिडर करावे लागतील ठीक आहे तर हा प्रॉब्लेम आपण आता सॉल्व्ह करू ठीक आहे तर सगळ्यांनी माझ्यासोबत प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचं म्हणजे तुम्हाला पण समजेल ठीक आहे मग याच्यासाठी काय करू आपण कॉलम्स तयार करून घ्या आधी याच्यासाठी आपल्याला कॉलम्स तयार करून घ्यावं लागेल ठीक आहे इथे लिहू आपण कॅल्क्युलेशन ऑफ टोटल प्रॉफिट कॅल्क्युलेशन ऑफ टोटल प्रॉफिट ठीक आहे मग या पद्धतीने आपण कॉलम्स तयार करून घेऊ ठीक आहे पर्टिक्युलर अमाऊंट तुम्ही व्यवस्थित कॉलम तयार करायचे स्केलचा वापर करायचा आता याच्यामध्ये बघा आधी टोटल प्रॉफिट करायचं म्हणजे 4 वर्षांचा प्रॉफिटची बेरीज करायची पण या प्रॉफिटची बेरीज करताना आपल्याला ऍडजस्टमेंट पण कन्सिडर करायचे तर आधी 2015चं प्रॉफिट आहे किती 12,000 इथे लिहा प्रॉफिट ऑफ 2015 किती प्रॉफिट आहे 12,000 रुपये 12,000 रुपये प्रॉफिट आहे 2015 ची ऍडजस्टमेंट काय होती प्रॉफिट फॉर 2015 इन्क्लूड इन्कम फ्रॉम स्पेक्युलेशन ₹3,000 या 12,000 मध्ये 2015चा जो प्रॉफिट आहे त्याच्यामध्ये 3,000 रुपये इन्कम इन्क्लूड आहे कशाचं आहे स्पेक्युलेशन हे नॉन रिकरिंग इन्कम आहे नॉन रिकरिंग इन्कम काय करणार याच्यामधून मायनस करणार याच्यातनं वजा करा लेस याच्यातून 1 मिनिट याच्यातून मायनस करायचं ते 2015चा जो प्रॉफिट आहे याच्यातून वजा करा लेस इन्कम नॉन रिकरिंग इन्कम लिहा किंवा इन्कम फ्रॉम स्पेक्युलेशन ₹3,000 एकच ऍडजस्टमेंट आहे आउटर कॉलम मध्ये किती 12,000 मधून तुमचे 3,000 रुपये वजा होतील आउटर कॉलमला लिहा 9,000 रुपये 9,000 ठीक आहे त्याच्यानंतर प्रॉफिट 2016 चा प्रॉफिट आहे 16,000 रुपये मग इथे लिहा प्रॉफिट ऑफ 2016 2016चं प्रॉफिट किती आहे 16,000 रुपये 16,000 आणि ऍडजस्टमेंट मध्ये काय दिलंय बघा दुसरी ऍडजस्टमेंट प्रॉफिट फॉर 2016 वॉज रिड्यूस्ड बाय ₹1,000 ड्यू टू स्टॉक डिस्ट्रॉइड बाय फायर म्हणजे 2016चं प्रॉफिट कॅल्क्युलेशन करताना 1,000 रुपये वजा केले कशाचे स्टॉक डिस्ट्रॉइड बाय फायर म्हणजे लॉस बाय फायर तर हा नॉन रिकरिंग एक्सपेन्स आहे नॉन रिकरिंग एक्सपेन्स काय करायचंय पुन्हा प्रॉफिट मध्ये ऍड करून घ्यायचंय पुन्हा प्रॉफिट मध्ये ऍड करावं लागेल ऍड नॉन रिकरिंग एक्सपेन्स लॉस बाय फायर किंवा स्टॉक डिस्ट्रॉइड बाय फायर किती रुपये
1000 रुपये. स्टॉक डिस्ट्रॉइड बाय फायर. नंतर ऍडजस्टमेंट नंबर 3, प्रॉफिट फॉर 2016 इन्क्लूड ₹2000 इन्कम ऑन इन्व्हेस्टमेंट. नॉन ट्रेडिंग इन्व्हेस्टमेंट आहे ही. इन्व्हेस्टमेंट कोणती आहे? नॉन ट्रेडिंग इन्व्हेस्टमेंट आहे. म्हणजे 2016चं जेव्हा प्रॉफिट कॅल्क्युलेट केलं तर या प्रॉफिट मध्ये 2000 रुपये इन्कम इन्क्लूड आहे. कशाचं आहे? इन्व्हेस्टमेंट. आणि इन्व्हेस्टमेंट कोणती? नॉन ट्रेडिंग. म्हणजे बिझनेसची इन्व्हेस्टमेंट नाहीये. मग जी इन्व्हेस्टमेंट नॉन ट्रेडिंग आहे, जे बिझनेसचं इन्व्हेस्टमेंट नाहीये, तर तिचं इन्कम बी बिझनेसचं राहणार नाही, ते अदर इन्कम आहे. म्हणून 2000 रुपये जे इन्कम ऍड केले ते मायनस होऊन जाईल. इथे पुन्हा वजा करू आपण. लेस इन्कम फ्रॉम नॉन ट्रेडिंग इन्व्हेस्टमेंट. किती रुपये येते? 2000. यांचं कॅल्क्युलेशन बाहेर लिहा. 16,000 रुपये प्रॉफिट, त्याच्यामध्ये 1000 रुपये ऍड होईल. 17,000 मधून 2000 रुपये वजा होतील. आउटर कॉलमला किती लिहिणार? 15,000. समजतंय सगळ्यांना? नेक्स्ट 2017चं प्रॉफिट आहे 25,000. 2017चं जे प्रॉफिट आहे आणि 2018चं जे प्रॉफिट आहे त्याच्याशी रिलेटेड काही ऍडजस्टमेंट आहे का? नाहीये. ते प्रॉफिट ऍज इट इज लिहून घेऊ आपण. इथे लिहा प्रॉफिट ऑफ 2017 अँड प्रॉफिट ऑफ 2018. 2017 आणि 18चं जे प्रॉफिट आहे त्याच्याशी रिलेटेड ऍडजस्टमेंट नाहीये. 25,000 आणि 31,000 डायरेक्ट आउटर कॉलम मध्ये लिहू आपण. 25,000 आणि 31,000. ठीक आहे. मग आधी आपण काय करू? याची टोटल करून घेऊ. 0 0 0 9 आणि 5 14 15 आणि 5 20 2 3 6 7 8. किती येत आहे? ₹80,000. 80,000 रुपये आन्सर येत आहे. किती येत आहे? 80,000 रुपये. ठीक आहे. आता 80,000 रुपये जे मिळालं ते 80,000 रुपये काय मिळालं आपल्याला? टोटल प्रॉफिट. ठीक आहे. हे मिळालं आपल्याला टोटल प्रॉफिट मिळालं. टोटल प्रॉफिट. ठीक आहे. मग आपण ऍव्हरेज प्रॉफिट कॅल्क्युलेशन करून घ्या आता. ऍव्हरेज प्रॉफिट. मग ऍव्हरेज प्रॉफिट कसं कॅल्क्युलेशन करणार? टोटल प्रॉफिट डिवाइडेड बाय नंबर ऑफ इयर गिवन. ठीक आहे. टोटल प्रॉफिट डिवाइडेड बाय नंबर ऑफ इयर गिवन. टोटल प्रॉफिट आहे 80,000, 80,000 आणि नंबर ऑफ इयर गिवन 15 16 17 18 4 वर्ष दिलेत. तर 80,000 डिवाइडेड बाय 4 म्हणजे ऍव्हरेज प्रॉफिट किती मिळाला आपल्याला? 20,000. ऍव्हरेज प्रॉफिट मिळाला आपल्याला 20,000. ठीक आहे. अजून काही ऍडजस्टमेंट आहेत त्याच्यामध्ये बघा. ऍडजस्टमेंट नंबर 4. चौथी ऍडजस्टमेंट काय दिली होती? स्टॉक वॉज नॉट इन्शुअर्ड बाय मिस्टर डल. मिस्टर डलने मालाचा विमा काढलेला नव्हता. मिस्टर ऍक्टिव्ह विचार करतोय की त्या मालाचा आता विमा काढायचा आहे, म्हणून भविष्यात 1,000 रुपये इन्शुरन्स प्रीमियम पेड करावं लागेल. ते 1,000 रुपये वर्षाचं इन्शुरन्स प्रीमियम आता खर्च होणार आहे. आणि हा लिगल एक्सपेन्स आहे, बिझनेस एक्सपेन्स आहे. आणि इथे इयर मेन्शन केलेलं नाहीये, म्हणून 1,000 रुपये कशामधून वजा होतील? ऍव्हरेज प्रॉफिट मधून वजा होतील. तर इथून वजा करा इन्शुरन्स किंवा स्टॉक इन्शुरन्स. किती रुपये? 1,000. हे आपल्याला मायनस करायचे. नंतर दिलंय ऍडजस्टमेंट नंबर 5. मिस्टर ऍक्टिव्ह विल रिक्वायर टू पे रेंट ₹500 पर मंथ फॉर प्रिमाइसेस ओन नॉट सोल्ड टू हिम. म्हणजे मिस्टर ऍक्टिव्हला आता 500 रुपये रेंट पेड करायचं. कशाचं? प्रिमाइसेस रेंट पेड करायचं. 500 रुपये पर मंथ प्रमाणे 12 महिन्याचे किती झाले? 6,000. तर 6,000 रुपये मिस्टर ऍक्टिव्हला रेंट द्यायचंय आणि हा बिझनेस एक्सपेन्स आहे, त्याच्यामुळे प्रॉफिट कमी होईल. म्हणून तो एक्सपेन्स काय करणार? ऍव्हरेज प्रॉफिट मधून मायनस करणार. इयर मेन्शन नाही म्हणून ऍव्हरेज प्रॉफिट मधून वजा करा. मग इथे लिहा प्रिमाइसेस रेंट लिहा किंवा फक्त रेंट लिहा. रेंट 500 पर मंथ इंटू 12 मंथ. किती? 6,000. मग आपण 12 मंथच का कॅल्क्युलेट करतोय? कारण की ऍव्हरेज प्रॉफिट 12 महिन्याचा आहे, म्हणून इथे सर्व एक्सपेन्स घेताना आपल्याला 12 महिन्याचे घ्यावे लागतील. त्याच्यानंतर
लास्ट ऍडजस्टमेंट, मिस्टर ऍक्टिव्ह एम्प्लॉईड इन अ फर्म ऍट अ मंथली सॅलरी ₹1000. म्हणजे मिस्टर ऍक्टिव्ह काय होता, एका फर्म मध्ये एम्प्लॉई होता आणि त्याला ₹1000 पर मंथ सॅलरी मिळत होती. पण त्याने आता तो जॉब सोडला आणि मिस्टर डलचा बिझनेस घेतला, म्हणजे ₹1000 ते त्याला महिन्याचे मिळत होते, तो त्याचं नुकसान आहे, त्याचा लॉस होऊन गेला ₹1000. बरोबर. मग ₹1000 पर मंथ प्रमाणे ₹12000 त्याचा लॉस आहे, त्याच्यामुळे प्रॉफिट कमी होईल, तर ते पण याच्यात वजा करा. सॅलरी ₹1000 पर मंथ इंटू 12 महिन्याचे किती होतील, इंटू 12 मंथ, ₹12000. ₹12000. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर मिस्टर डल वॉज मॅनेज बाय अ सॅलरीड मॅनेजर हु पेड ₹400. डिसाइडेड टू मॅनेज द फर्म आफ्टर रिप्लेसिंग द मॅनेजर. याचा अर्थ काय की या ठिकाणी मिस्टर डल जो बिझनेस मॅनेज करत होता त्याच्यासाठी एक मॅनेजर होता, त्याला ₹400 पर मंथ सॅलरी होती. पण आता मिस्टर ऍक्टिव्हने बिझनेस घेतल्यानंतर ऍक्टिव्ह म्हणतोय की आता बिझनेस मीच मॅनेज करेल, मॅनेजर ठेवायची गरज नाही. मग ₹400 जे मॅनेजरचे वाचले ते ₹400 पर मंथ प्रमाणे 12 महिन्याचे किती होतील, ₹4800. हे सेव्हिंग झालं, खर्चामध्ये बचत झाली, म्हणजे त्याच्यामुळे काय होऊन जाईल, आता प्रॉफिट वाढेल. तर याच्यामध्ये काय करून घ्यायचं, ते ऍड करून घ्यायचं. याच्यात ऍड करावं लागेल आपल्याला काय, मॅनेजर सॅलरी. मॅनेजर सॅलरी 400 गुणिले 12 महिने म्हणजे किती होतील, ₹4800. ठीक आहे. मग याचं कॅल्क्युलेशन करा. बघा कॅल्क्युलेशन कसं करणार, आधी आपल्याला मायनस करायचे. किती मायनस करायचे, 12 आणि 6 18 आणि 1 ₹19,000 आपल्याला याच्यात ना मायनस करायचे. ठीक आहे. 19,000 वजा करायचे. 20,000 मधून 19,000 वजा होतील, इथे बॅलन्स आला 1,000. या 1,000 मध्ये ₹4800 आपल्याला ऍड करायचे. ₹4800 प्लस करायचे. ₹5800 हा मिळाला तुम्हाला ऍडजस्टेड ऍव्हरेज प्रॉफिट, किंवा यालाच म्हणतात फ्युचर मेंटेनेबल प्रॉफिट. आपण याला नाव देऊ ऍव्हरेज प्रॉफिट. ऍव्हरेज प्रॉफिट आफ्टर ऍडजस्टमेंट किंवा फ्युचर मेंटेनेबल प्रॉफिट. आता ऍव्हरेज प्रॉफिट मिळाला आपल्याला, आफ्टर ऍडजस्टमेंट ऍव्हरेज प्रॉफिट आपल्याला मिळाला. आता आपल्याला कॅल्क्युलेशन करायचे गुडविल. कॅल्क्युलेशन करायचे गुडविल. मग गुडविल कसं कॅल्क्युलेट करणार, आता गुडविल इज इक्वल टू फ्युचर मेंटेनेबल प्रॉफिट किंवा मग ऍव्हरेज प्रॉफिट. ऍव्हरेज प्रॉफिट इंटू नंबर ऑफ इयर परचेस. नंबर ऑफ इयर परचेस. ठीक आहे. मग आता इथे बघा ऍव्हरेज प्रॉफिट किती आहे, 5800 आणि नंबर ऑफ इयर परचेस प्रॉब्लेम मध्ये दिलं होतं आपल्याला. नंबर ऑफ इयर परचेस प्रॉब्लेम नंबर 2 मध्ये किती, 3 इयर्स. किती, 3 इयर्स. मग इथे काय करणार, नंबर ऑफ इयर परचेस 3 इयर्स. आता बघा 5800 गुणिले 3 करा, 0 0 8 त्रिक 24 चला 2 5 त्रिक 15 आणि 16 17 17,400 हे मिळालं व्हॅल्युएशन ऑफ गुडविल. तर हा प्रॉब्लेम IMP प्रॉब्लेम आहे. हा प्रॉब्लेम IMP प्रॉब्लेम आहे. हा सगळ्यांनी व्यवस्थित प्रॅक्टिस करून घ्यायचा आहे.